दत्त अवतारी श्री स्वामी समर्थांच्या मूळ स्थानी म्हणजेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादप्रमाणे दत्त जयंती उत्सव शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे। दत्त अवतारी श्री वटवृक्ष स्वामी समर्थांच्या वटवृक्ष मंदिरातील दत्त जयंती उत्सवास अनन्यसाधारण असे महत्त्व असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांनी दिली। दत्त जयंती उत्सव शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी मंदिरात साजरा होत असून त्या निमित्ताने व दिनांक 14 डिसेंबर ते दिनांक 15 डिसेंबर 2024 अखेर दत्त जयंती उत्सव व सलग शासकीय सुट्ट्या यामुळे मंदिरात स्वामींच्या दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे। त्यामुळे सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता स्वामी भक्तांचे नित्य नियमाने होणारे अभिषेक सदरील कालावधीत होणार नाही। जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना खडी साखर प्रसाद स्वामींचा अंगारा प्रसाद मिळेल अशी माहिती पुरोहित मंदार महाराज पुजारी यांनी दिली। दत्त जयंतीचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे परगावहून भांडूप घाटकोपर मुंबई तळे हिप्परगा भातंबरे कोल्हापूर सातारा खर्डी गावखडी येथून दिंडी व पालखीसोबत पायी चालत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांची निवासाची व भोजन प्रसादाची सोय मैंदर्गी गाणगापूर रस्त्यावरील देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली आहे। वटवृक्ष मंदिरातील ज्योतिबा मंडपात दत्त जयंती दिवशी येथील सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीनं देवस्थानच्या विश्वस्ता उज्ज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली दुपारी 4 ते 5:30 या वेळेत दत्त जन्म आख्यान वाचन व भजन करून सायंकाळी 6 वाजता अनेक स्वामी भक्तांच्या उपस्थितीत गुलाल पुष्प वाहून श्री दत्त जन्म सोहळा व पाळणा कार्यक्रम संपन्न होईल। रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 11:30च्या नैवेद्य आरतीनंतर मंदिर परिसरात प्रसाद वाटप करण्यात येईल। देवस्थानच्या मैंदर्गी गाणगापूर रोडवरील भक्त निवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद दुपारी 12 ते 3 या वेळेत देण्यात येणार आहे। सायंकाळी 5 ते रात्री 9:30 या वेळेत शहरातून श्रींचा पालखी सोहळा मिरवणूक भजन दिंड्या व वाद्यांसह पार पडणार आहे। पालखी मार्ग वटवृक्ष मंदिरातून फतेसिंह चौक मेन रोड कापड बाजार कारंजा चौक बुधवारपेठ मार्गे समाधी मठात भजन सोहळा संपन्न होऊन समाधी मठ बुधवारपेठ मार्गे कारंजा चौक दक्षिण पोलीस ठाण्यासमोरून मौलाली गल्ली गुरु मंदिर मार्गे सुभाष गल्ली भारत गल्ली देशमुख गल्ली मार्गे वटवृक्ष मंदिर असा असेल। श्रींची पालखी मिरवणूक रात्री 9:30 वाजता मंदिरात आल्यानंतर देवस्थानच्या वतीनं प्रसाद वाटप होऊन श्री दत्त जयंती उत्सवाचा सांगता समारंभ होईल। तरी जास्तीत जास्त भाविकांनी दत्त जन्म सोहळा पालखी सोहळ्यास उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा पालखी सोहळा दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीनं समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांनी केले आहे। या प्रसंगी प्रथमेश शिंगळे मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे श्रीशैल गवंडी संजय पवार विपुल जाधव इत्यादी उपस्थित होते।